तुमची पण मुलं बाहेरचा पिझ्झा खाण्यासाठी हट्ट करतात का? तर आता अगदी साध्या सोप्या पद्धतीने कढईमध्ये आज आपण पिझ्झा बनवणार आहेत. यासाठी आपल्याला ईस्ट वापरायचं नाही किंवा ओव्हनचा सुद्धा वापर करायचा नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा पिझ्झा मी तयार केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, हा पिझ्झा दिसायला खूपच मस्त दिसत आहे आणि टेस्टला सुद्धा इतका अफलातून झालेला आहे ना, तुम्हाला बघून दिसतच असेल पिझ्झा किती मस्त असा तयार झालेला आहे. नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये कढईमध्ये पिझ्झा कसा करायचा तो बघणार आहेत. नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर पिझ्झा बनवण्यासाठी आपण एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये अर्धी वाटी आपल्याला दही टाकायचं आहे. तर अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी दही आहे. दही जे आहे ते आपल्याला अगदी ताजं आणि फ्रेश दही वापरायचं आहे. आता यामध्ये आपण पाव चमचा बेकिंग सोडा टाकणार आहोत. पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी खाण्याचा सोडा टाकायचा आहे. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण अगदी चिमूटभर साखर टाकणार आहोत, कारण थोडंसं आपण दही वापरले, दही व्यवस्थित लागावं यासाठी मी अगदी चिमूटभर साखरेचा वापर केला. इथे तुम्ही पिठी साखरसुद्धा टाकू शकता, पण मी अख्खीच साखर टाकलेली आहे. आता बघा, हे सर्व मिश्रण आपण चांगलं चमच्याने फेटून घेऊयात. आता बघा, हळूहळू दहीला ना थोडंसं झाग आलेला आहे, म्हणजेच थोडासा फेस आलेला आहे. अशाच प्रकारे फेस आला की दही छान असं आपण फेटून घेऊयात. इथे बघू शकता दही आपलं छान असं फेटून झालेलं आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी भरून मैदा ॲड करूयात. इथे मी वाटीचं प्रमाण घेतलं आहे. जर तुम्ही कपाच्या मापाने घेत असाल तर 1.5 कप इथे आपल्याला मैदा वापरायचा आहे. आज मी मैदा वापरून पिझ्झा बनवत आहे. तुम्ही हवं तर बारीक रवा वापरून किंवा गव्हाचं पीठ वापरून सुद्धा हा पिझ्झा बनवू शकता. आता हा जो मैदा आहे ना, आपल्याला यामध्ये लगेच पाणी टाकायचं नाही. तर आपण जे दही चांगलं फेटून घेतलेलं आहे ना, त्यामध्येच हा मैदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी हलक्या हाताने दह्यामध्येच हा जे पीठ आहे ना मैदा, ते व्यवस्थित छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामध्ये लगेचच आपल्याला पाणी टाकायचं नाही. तर संपूर्णपणे दहीमध्ये पीठ छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता पीठ जे आहे ना ते छान असं मिक्स करून झालं. अगदी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि पिठाचा अगदी सैलसर गोळा मळून तयार करूयात. पिझ्झासाठी आपल्याला पीठ ना अगदी घट्टसर मळायचं नाही, अगदी हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचं आहे. इथे बघा, मी अगदी हलक्या हाताने अगदी हलकंसं हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी हलक्या हाताने नरम असं हे पीठ मळून तयार केलेलं आहे. यावरती थोडंसं तेलाचा हात लावूयात, म्हणजे तेलामुळे पीठ आपलं छान असं मऊ होईल आणि हाताला सुद्धा चिकटणार नाही. आता थोडंसं मी इथे रिफाईंड तेल वापरलं. आपण जे रेग्युलर भाजीसाठी तेल वापरतो ना, अगदी तेच तेल थोडंसं घ्यायचं. छान असं पीठ मऊ करून घ्यायचं आहे. आणि आता पीठ आपल्याला अगदी हलक्या हाताने त्याचा आपण गोळा बनवून घेऊयात. आता हा गोळा बनवला की याच पातेल्यामध्ये हे पीठ आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं. कमीत कमी हे पीठ आपल्याला एक 10 ते 15 मिनिटासाठी मुरवत ठेवायचं आहे. त्यामुळे पिझ्झा अगदी मस्त असा तयार होतो, फ्लफी तयार होतो. एक 10 मिनिटानंतर आपण हे पीठ काढून पाहूयात. आता बघा, एक 10 मिनिट झालेले आहेत. पिठावरचं झाकण काढून घेतलं आणि पहिल्याच्यापेक्षा पीठ आपलं छान असं रेस्ट झालेलं आहे. अगदी सॉफ्ट असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. हाताने परत एकदा याला मऊ करून घेऊयात. आता इथे आपण ज्यामध्ये पिझ्झा सेट करायचा आहे ते भांडं अगोदर त्याला व्यवस्थित सेट करून घेऊयात. तर इथे मी माझ्याकडे पिझ्झाचा ट्रे नाही, त्यामुळे जी आपण रेग्युलर घरातली प्लेट वापरतो ना, तीच प्लेट घेतली. त्यामध्ये थोडंसं तेल लावून घेतलं आणि वरून थोडासा मैदा डस्ट करून घेतलेला आहे. तुम्ही ज्यामध्ये पिझ्झा सेट करणार आहात ना, त्यामध्ये थोडंसं तेल लावून मैदा डस्ट करून घ्यायचा. आता आपण थोड्याशा भाज्यासुद्धा वापरणार आहोत. तर इथे मी माझ्याकडे ज्या व्हेजिटेबल्स होत्या त्या वापरलेल्या आहेत. इथे मी एक टोमॅटो घेतलं.
टोमॅटोमधील सर्व बिया काढून घेतल्या आणि टोमॅटोचे असे एकदम पातळ स्लाईड करून घेतलेले आहेत. सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा घेतला, तो सुद्धा अगदी पातळ असा चिरून घेतलेला आहे. आता माझ्याकडे शिमला अवेलेबल होती म्हणून शिमलाचे अगदी पातळ असे काप करून घेतले आहेत. आता जर तुमच्याकडे दुसऱ्या व्हेजिटेबल्स असतील किंवा तुमची मुलं जे व्हेजिटेबल्स खातात ना ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता यामध्ये आपण वापरणार आहोत भरपूर सारं चीज. तर मार्केटमध्ये हे तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये किंवा बेकरीमध्ये असं चीज उपलब्ध होऊन जाईल. तर इथे मी चीज घेतलं, थोडंसं ते किसणीने किसून घेतलं आहे. आता लगेच आपण पिझ्झा बेस बनवून घेऊयात. पोळीपाट घेतला, त्यावरती अगदी थोडासा मैदा भुरभुरून घेतला आणि आता हा पिझ्झा बेस आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. तर आपल्याला पिझ्झाचं जो आहे ना अगदी पातळ असा लाटायचा नाही, कारण पिझ्झा थोडासा जाडच असतो. अगदी हलक्या हाताने थोडंसं लाटून घेतलं. इथे आपला पिझ्झा बेस तयार आहे. आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला सेट करायचं आहे ना त्यामध्ये हा पिझ्झाचा बेस ठेवून घेऊयात. आता यावरती आपण थोडंसं सॉस टाकून घेऊयात. जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल किंवा शेजवानची चटणी असेल ना तर तीसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. पण माझ्याकडे दोन्ही अवेलेबल नाही, त्यामुळे इथे मी जे टोमॅटो केचप असतं ना ते पसरवून घेणार आहे. यामुळे सुद्धा पिझ्झाला खूप छान अशी टेस्ट येते. आता टोमॅटो केचप जे आहे ते पूर्ण या पिझ्झा बेसवरती पसरवून घेतलं. आता यावरती आपण थोडेशा व्हेजिटेबल्स ॲड करूयात. तर आपण जे टोमॅटो, शिमला मिरची आणि जो कांदा बारीक असा चिरून घेतला होता ना तो यावरती टाकून घेऊयात. सुरुवातीला आपण थोडेसे टोमॅटोचे काप लावून घेऊयात. नंतर आपण जे शिमला मिरची घेतली होती ना त्याचेसुद्धा काप लावून घेऊयात. जर तुमच्याकडे कॉर्न असेल म्हणजेच मक्याचं जर बी असेल ना तर ते सुद्धा तुम्ही इथे डेकोरेशनसाठी लावू शकता. त्यामुळे अगदी मार्केटमधून आणल्यासारखा पिझ्झा वाटतो. पण माझ्याकडे कॉर्नचे बी नाहीत त्यामुळे मी लावले नाहीत. आता इथे आपण कांदा पण लावून घेतला. वरून भरपूर सारं चीज लावून घेऊयात. सर्व बाजूने चीज जे आहे ना ते व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. आता चीज टाकून झालं की अजून वरून थोडेसे आपण व्हेजिटेबल्स लावून घेऊयात. त्यामुळे अगदी मार्केटमधून पिझ्झा आणल्यासारखं वाटेल. दिसायला खूप छान दिसतं आणि खातानासुद्धा खूप असं छान टेस्टी लागतं. त्यामुळे वरून थोडेसे भाज्यांचे काप लावून घेतले. आता इथे आपला पिझ्झा बेस तयार आहे. तर हा आपण लगेचच कढईमध्ये सेट करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मी कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती. तर 10 मिनिट अगोदर आपण कढई छान अशी प्रीहीट करून घेतली. आता कढईवरचं झाकण काढून घेऊयात. कढईसुद्धा छान अशी प्रीहीट झालेली आहे. यामध्ये एक मी स्टँड ठेवलं आणि आता यामध्ये हे आपण पिझ्झाचं जे प्लेट आहे ना ते ठेवून घेऊयात. ठेवताना आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे कारण कढई खूपच गरम आहे. आता बघा हे प्लेट ठेवून घेतलं पिझ्झाचं. यावरती आता झाकण ठेवूयात आणि आपल्याला कमीत कमी एक 20 ते 25 मिनिट हा पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे. जर पिझ्झाचा बेस चांगला भाजला नसेल तर तुम्ही अजून एक 5 ते 10 मिनिट भाजून घेऊ शकता. पण कमीत कमी एक 20 ते 25 मिनिटामध्ये आपला पिझ्झा बेस तयार होतो, छान असा भाजला जातो. इथे बघा एक 20 ते 25 मिनिट झालेले आहेत. मी कढईवरचं झाकण काढून घेतलं, गॅस पूर्णपणे बंद करून घेतला आणि आता हा पिझ्झाचं जे प्लेट आहे ना ते आपण खाली काढून घेऊयात. इथे बघा पिझ्झा अगदी मस्त असा तयार झालेला आहे. दिसायला तर अगदी मस्त दिसत आहे. अगदी बाजारातून विकत आणतो ना सेम तसाच हा पिझ्झा दिसत आहे. तर मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवणार आहे. आता जर तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर तुम्ही त्याने कट करू शकता किंवा सरळ आपलं चाकूने सुद्धा कट करू शकता. इथे मी चाकूच्या साह्याने कट करून घेतलं आणि याच्या स्लाइस बघा किती मस्त अशा तयार झालेल्या आहेत. अगदी 20 ते 25 मिनिटामध्ये घरीच मी हा पिझ्झा तयार केला आहे. टेस्टला इतका जबरदस्त झाला आहे ना तर तुम्हीसुद्धा एक वेळेस असा हा पिझ्झा नक्की बनवून पहा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.